नवी मुंबई झपाट्याने विकसित होणारं एक अत्याधुनिक शहर जे सर्व सोयी सुविधांनी युक्त आहे. अर्थातच नवी मुंबईत घर घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि सिडकोच्या माध्यमातून वेगवेगळे हाऊसिंग स्कीम्स या सोडतीच्या माध्यमातून किंवा या सिडकोच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्याचबरोबर जर समजा एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल, कमर्शियल शॉप्स घ्यायचे असतील, दुकान घ्यायचं असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर अशांसाठी सुद्धा सिडकोच्या माध्यमातून दुकानांची योजना राबवली जाते आणि गेली कित्येक वर्ष ही योजना सातत्यानं राबवली जात आहे. याही वर्षी मित्रांनो नुकतीच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती सिडकोकडून एक नवीन दुकानांची योजना जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 146 दुकानांची विक्री केली जाणार आहे आणि ती सुद्धा बामणडोंगरी सेक्टर क्रमांक 6 आणि तळोजा सेक्टर क्रमांक 34 आणि 36 या दोन गृहसंकुलामधील दुकानांच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन प्रक्रिया, ऑनलाईन जे काही डिपॉझिट असेल त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नेमकं ही योजना काय आहे, या योजनेअंतर्गत किती दुकाने उपलब्ध आहेत, त्या दुकानाचा कार्पेट एरिया काय आहे, शेड्यूल काय आहे, कधीपर्यंत फॉर्म भरायचे किंवा नेमकं ते दुकानांचं जे काही प्राइस आहे, किंमत किती असणार आहे, अंदाजे तुम्हाला ईएमडी किती भरायची आहे, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. प्रथम मित्रांनो, जी काही सिडकोची योजना आलेली आहे, नवी मुंबईमध्ये 146 दुकानं उपलब्ध केलेली आहेत. आता यासाठी आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे सिडकोने, त्या वेबसाईटवर जाऊन आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. आज या भागात आपण फक्त दुकानं कुठे आहेत, त्यांचा कार्पेट एरिया काय आहे आणि अंदाजित किंमत काय आहे एवढी माहिती पाहणार आहोत. कारण अनेकांनी मागील अनेक महिन्यापासून अनेक जण विचारत होते की सिडकोची दुकानांची योजना कधी येणार आहे. कारण मागच्या वेळेस जेव्हा दुकानांची योजना आली होती त्याला सुद्धा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला होता. आपण पाहिलेलं की उल्वे या ठिकाणी जे काही दुकान आहे त्या दुकानांचं आपण पाहिलेलं की त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तेथील दुकानं जवळजवळ विकली गेली होती, म्हणजे बरीच दुकानं विकली गेली होती त्यावेळेस. आणि ही टप्प्याटप्प्याने दुकानं उपलब्ध केली जात आहेत. सिडकोकडून सातत्याने टप्प्याटप्प्याने दुकानं उपलब्ध केली जातात. कारण की या दुकानांचा कार्पेट एरिया हा वेगवेगळा आहे आणि प्रत्येक कार्पेट एरियानुसार ज्यांच्या किमती ठरवलेल्या आहेत, बेस कॉस्ट ठरवलेली आहे. जे काही सिडकोची बेस कॉस्ट आहे मित्रांनो, त्या बेस कॉस्टपेक्षा जास्त म्हणजे ही सगळी दुकानं ही बोली पद्धतीने विकली जाणार आहेत, ई ऑक्शन पद्धतीने विकली जाणार आहेत. आणि त्यामुळं जेव्हा आपण ही बोली लावतो तेव्हा नेमका प्रोसेस काय असणार आहे ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. पण बोली असल्यामुळे काय होतं की जे काही बेस कॉस्ट दिलेली आहे त्या बेस कॉस्टपेक्षा जास्त या दुकानांची किंमत जाते. म्हणजे एखादं जर समजा सिडकोने तर 32 लाखाला कोट केलं असेल घर किंवा दुकान, तर त्याची किंमत 36, 37, 38 अशी जाऊ शकते. म्हणजे ही त्या बिडरवर डिपेंड आहे की नेमकं ते किती बिडिंग लावणार आहेत. पण आता महत्त्वाचं काय आहे, आपल्याला नेमकं साईटवर कुठल्या साईटवर व्हिजिट करायचं आहे, नेमकं कुठे आपल्याला ती सगळी माहिती मिळणार आहे, बुकलेट कुठे मिळणार आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट कुठे मिळणार आहे, डिटेल कुठे मिळणार आहे हे पाहूया. प्रथम आपल्याला जायचं आहे सिडकोच्या वेबसाईटवर. वेबसाईट आहे मित्रांनो https://eauction.sidcoindia.com/social सर्व्हिस सिडको शॉप्स असा तो वेबसाईट आहे. वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या पेजवरती यायचं आहे. हा पेज ओपन होईल मित्रांनो. हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बिडर रजिस्ट्रेशन, हेल्प फाईल्स, हेल्प व्हिडिओज, ॲडव्हर्टाइजमेंट, बुकलेट सगळी माहिती आहे. हे सगळं मेन पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंच खाली स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर दोन ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात बघा, तुम्ही पाहू शकता. आणि या दोन्ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आता सुरू झालेल्या आहेत. आता पहिल्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर पहिल्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली जाऊ शकता. असं पाहू शकता या ठिकाणी सगळे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये एक ऑप्शन दिसेल मित्रांनो तुम्हाला डाउनलोडचा, इथे बघा बुकलेट डाउनलोड. या बुकलेट डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. बुकलेट डाउनलोड क्लिक केल्यानंतर तुला तुझं बुकलेट इकडे बाजूला तुम्ही पाहू शकता डाउनलोडमध्ये आलेलं आहे. आता हे बुकलेट आहे मित्रांनो. आता या बुकलेटमध्ये नेमकं काय काय माहिती सांगितलेली आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्यांना दुकानं घ्यायची असतील किंवा ज्यांना दुकानं घ्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरणार आहे. तर हा आहे मित्रांनो सिडकोची जे काय आपण आता पाहिलेली माहिती की जे शॉप्स आलेले आहेत ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये विभागणी केलेली आहे. पार्ट ए मध्ये जनरल रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत, काय पात्रता असणार आहे, डॉक्युमेंट्स कुठली लागणार आहेत, काय काय असणार आहे त्याही संदर्भात मी पुढील भागात व्हिडिओ बनवणारच आहे. पण आता आपण पाहणार आहोत की नेमकं जे सिडकोने मेन माहिती काय दिलेली आहे, मेन म्हणजे दुकानाच्या संदर्भातली काय काय माहिती दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता वेळापत्रक दिलेलं आहे. वेळापत्रक तुम्ही पहा काय काय आहे ते. पहिलं ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिशचं डेट पाहू शकता तुम्ही. पहा इथे काय दिलंय,
ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश 19 मार्चला ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे. 20 मार्चपासून सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. 20 मार्च सकाळी 10 वाजल्यापासून त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, PM ऑफ EMD आहे, EMD आहे, प्रोसेसिंग फीस आहे आणि हे सगळी प्रोसेस सुरू झालेली आहे 20 मार्च सकाळी 10 वाजता. आणि लास्ट डेट आहे मित्रांनो 6 एप्रिल 2026, म्हणजे 6 एप्रिलपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. सबमिट क्लोज बीड ही 20 मार्च पासून ते 6 एप्रिलच्या दरम्यान असणार आहे. ई ऑक्शन असणार आहे मित्रांनो 7 एप्रिल 2026 सकाळी 10 वाजता आणि संपणार आहे 7 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता. इफ पॉसिबल रिझल्ट आहे मित्रांनो, इफ पॉसिबल म्हणजे शक्य झालं तर रिझल्ट हा 10 एप्रिल 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत निकाल म्हाडा सिडकोच्या वेबसाईटला घोषित केला जाणार आहे. निकाल कसा बघायचा ते आपण पुढील भागात पाहूया. आता महत्वाचं की या ठिकाणी नेमकं काय किमती देण्यात आलेल्या आहेत. त्याला मी स्क्रॉल करतो थोडं खाली. स्क्रॉल केल्यानंतर पार्ट बी आहे मित्रांनो. या पार्ट बी मध्ये थोडं खाली आल्यानंतर काही रूल्स वाचल्यानंतर तुम्ही पाहू शकता ॲनेक्शियर 1 आहे, ॲनेक्शियर 2 आहे. इथे पहा, हे बघा ॲनेक्शियर 1 याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीज यासाठी ॲप्लिकेबल असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. आणि 2 मध्ये काय दिलेले बघा तुम्ही. 2 मध्ये जे नॉर्मल घरांचे प्रोसेस आहे, म्हणजे घरांचं मी म्हणतोय दुकानांची प्रोसेस, दुकानांची इथे माहिती दिलेली आहे. एकूण सेक्टर क्रमांक 6 बामणडोंगरी या ठिकाणी 25 दुकानं उपलब्ध आहेत. त्याच्याशिवाय ते काय तळोजाचे प्रकल्प आहे मित्रांनो. तळोजा या ठिकाणी जे काही दुकान आहे त्याचा तपशील पाहिला तर तळोजा सेक्टर क्रमांक 34 आणि 36 या ठिकाणी एकूण 121 दुकानं उपलब्ध आहेत. आता तुम्ही संपूर्ण डिटेल पाहायचं म्हटलं तुम्ही पहा सेक्टर क्रमांक जे काही सेक्टर 6 बामणडोंगरी 25 दुकानं, सेक्टर 34 प्लॉट नंबर 1 तळोजा या ठिकाणी 20 दुकानं, सेक्टर 34 प्लॉट नंबर 6 या ठिकाणी 32 दुकानं, सेक्टर क्रमांक 36 प्लॉट 1 तळोजा या ठिकाणी 40 दुकानं, सेक्टर क्रमांक 36 प्लॉट नंबर 2 तळोजा या ठिकाणी 29 दुकानं, अशी एकूण 146 दुकानं उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि ही सगळी दुकानं मित्रांनो आपल्याला ई ऑक्शन पद्धतीने विक्री केली जाणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका कमीत कमी किमतीचं दुकान कोणतं आहे, तर तुम्ही पाहू शकता कमीत कमी कार्पेट एरियाचं दुकान 18.50 स्क्वेअर मीटर अर्थात 200 स्क्वेअर फीटचं आहे, ज्याची किंमत आहे 50,21,550 रुपये. आणि जास्तीत जास्त किमतीचं दुकान पाहायचं असेल तुम्ही ते पाहू शकता. आता जास्तीत जास्त कार्पेट एरिया आहे मित्रांनो 40.58 जो उल्वे बामणडोंगरी या ठिकाणी आहे. 40.58 स्क्वेअर मीटर अर्थात 436.64 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 1,10,14,840 रुपये. हे जास्तीत जास्त किमतीचं दुकान या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आता आपण सगळं तपशील पाहूया की नेमका कोणत्या कोणत्या दुकानाचं कार्पेट एरिया आणि कोणत्या कोणत्या दुकानाची किंमत किती आहे ते. आता या भागात आपण फक्त आणि फक्त सेक्टर क्रमांक 6 उल्वे अर्थातच बामणडोंगरी या ठिकाणी जे काही दुकान आहेत त्यांचा तपशील पाहूया आणि पुढील भागात आपण तळोजा येथील सविस्तर तपशील पाहूया. तरी ते बामणडोंगरीचा तपशील आपण पाहतोय. शॉप्स ॲट बामणडोंगरी हाऊसिंग प्रोजेक्ट प्लॉट नंबर 2 सेक्टर क्रमांक 6 उल्वे नवी मुंबई या ठिकाणी पहा सिरियल नंबर 1 ते 25 आहेत मित्रांनो. टोटल मी तुम्हाला सांगितलं की 25 दुकान उपलब्ध आहेत या ठिकाणी. पहिला आहे सिरियल नंबर 1 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल घरांची संख्या आणि काय काय डिटेल दिलेली आहेत ते, कारण हे डिटेल तुम्हाला पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. शॉप नंबर 3 त्याचा कार्पेट एरिया आहे 39.96 स्क्वेअर मीटर. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहे मित्रांनो आणि बेस कॉस्ट आहे त्याची 2,71,435. लक्षात घ्या 2,71,435 ही बेस्ट कॉस्ट आहे पर स्क्वेअर मीटर. मग तुम्ही जो काही एरिया आहे त्याला जर मल्टिप्लाय बेस रेट केला तर तुम्हाला टोटल प्लॉटची किंमत त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे कसं की 39.96 तुम्ही जर 2,71,435 ने जर गुणिले केलं तर एकूण तुम्हाला ही जी काही तुम्हाला कॉस्ट दिसते ही बेस्ट कॉस्ट आहे, ही EMD आहे मित्रांनो फक्त 10%. याचाच अर्थ असा होतो की या घरांची किंमत म्हणजे 1,46,46,542 रुपये याची किंमत होते. असं तुम्ही कॅल्क्युलेशन प्रक्रियाचं कर. चला तर आपण आता इथे पाहूया 1, 2, 3 जे काही 3 प्लॉट आहेत मित्रांनो. 3ही प्लॉट ओपन कॅटेगरीसाठी आहेत, त्यांचा कार्पेट एरिया सेम आहे, त्यांची किंमत सुद्धा सेम आहे. त्याच्यामुळे फक्त दुकान क्रमांक 3, दुकान क्रमांक 13 आणि दुकान क्रमांक 23 हे 3ही प्लॉटची किंमत तेवढीच आहे जी तुम्ही इथे पाहताय 1,08,00,000 रुपये. नंतर आहे मित्रांनो दुसरं 4 नंबरचं आहे दुकान नंबर 109. त्याची कॉस्ट जे काही कार्पेट एरिया तो थोडा कमी आहे 18.50 ST प्रवर्गासाठी ते दुकान आहे मित्रांनो. इथे बेस्ट कॉस्ट सगळ्यांची सारखीच आहे आणि त्याच्यामुळे इथे फक्त कार्पेट एरिया छोटा असल्यामुळे इथे किंमत जी काय तुम्हाला छोटी वाटत आहे किंवा कमी वाटत आहे. तर या प्लॉटची EMD तुम्हाला भरायची 5,02,155. पण
जर याची तुम्हाला किंमत हवी असेल तर या सगळ्या किमतीच्या समोर तुम्ही एक एक शून्य लावा, म्हणजे तुम्हाला त्या प्लॉटची किंमत, त्या दुकानाची किंमत मिळेल. इथे जर तुम्ही शून्य लावला तर याची किंमत होते 50,21,550 रुपये. अशा प्रकारचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्ही पुढे चला. नंतर आहे मित्रांनो 5 नंबरचा सिरियल नंबर 5 113 क्रमांकाचं दुकान आहे. 39.96 कार्पेट एरिया आहे आणि ओपन कॅटेगरी साठी असल्यामुळे त्याचं जे काही बेस कॉस्ट तेवढीच आहे आणि जी किंमत आहे ती सारखीच आहे 1,08,00,000 रुपये. त्याच्यानंतर सिरियल क्रमांक 6 114 क्रमांकाचं दुकान आहे. त्याचा कार्पेट एरिया थोडा वेगळा आहे. 40.58 स्क्वेअर मीटर आहे. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहे मित्रांनो. बेस कॉस्ट तेवढीच आहे. किंमत तुम्ही बघा 1,10,00,000 एवढी त्याची किंमत होते, म्हणजे 1,10,00,000 ही त्याची किंमत आहे. तर अशा प्रकारचं ते कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. तर इथे पुढे बघा 7 नंबर 121 क्रमांकाचं दुकान आहे. 18.50 त्याची कार्पेट एरिया आहे. एसटी कॅटेगरीसाठी दुकान आहे मित्रांनो आणि त्याची किंमत सुद्धा 50,21,000 एवढी ठेवण्यात आलेली आहे. पुढे 8 क्रमांकाचं सिरियल नंबर 8 दुकान क्रमांक 124 सिरियल क्रमांक 8 दुकान क्रमांक 123 39.40 एवढं 39.96 कार्पेट एरिया आहे. त्याची किंमत सुद्धा सेमच आहे, जे तुम्ही पाहू शकता 1,08,00,000 रुपये. नंतर आहे 9 क्रमांकाचं दुकान आहे. त्याचा कार्पेट एरिया 124 क्रमांकाचं दुकान आहे मित्रांनो. कार्पेट एरिया 40.58 आणि किंमत आहे 1,10,00,000 रुपये एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. बेस कॉस्ट आहे मित्रांनो. EMD जे काही बोली पद्धतीमध्ये ही कदाचित वाढू शकते. 10 क्रमांकाचं दुकान बघा. 10 क्रमांकाचे सिरियल नंबर दुकान क्रमांक 128 कार्पेट एरिया 38.75 ओपन कॅटेगरीचे दुकान आहे. त्याचे बेस कॉस्ट आहे 2,71,435. किंमत आहे 1,05,18,110 रुपये. बघा 1,05,18,110 त्याची जे काही किंमत आहे ती ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 12 क्रमांक सिरियल नंबर 12 बघा. त्याचं 134 क्रमांकाचं दुकान आहे. 40.58 त्याचा कार्पेट एरिया आहे. ओपन कॅटेगरीसाठी घर आहे मित्रांनो. दुकान आहे, सॉरी घर तोंडामध्ये येते प्रत्येक वेळेस. आणि त्याची किंमत आहे 1,10,00,000 म्हणजे फक्त 1,08,00,000 1,10,00,000 आणि 50,00,000 असे ते सगळे दुकानाची रेंज आहे. 13 क्रमांकाचं दुकान 135 क्रमांकाचं दुकान आहे आणि 14 क्रमांकाचं दुकान 152 135 आणि 52 सारखंच आहे. फक्त कॅटेगरी पहिला आहे 135 जे काही दुकान क्रमांक आहे तो एसटी कॅटेगरीसाठी आहे. 152 दुकान आहे ते एससी कॅटेगरीसाठी आहे. बाकी किंमत 50,21,000 एवढी ठेवण्यात आलेली आहे. नंतर सिरियल क्रमांक 15 मध्ये काय दिले बघा. 153 दुकान क्रमांक आहे. 39.96 कार्पेट एरिया आहे. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहे आणि 1,08,46,550 त्याची किंमत आहे. ही जी काही मित्रांनो हे फक्त EMD आहे जे 10% आहे तुमच्या किमतीच्या. 10,84,655 ही EMD 10% आहे. ओके. पुढे दुकान क्रमांक 157 सेम आहे. 50,21,000 आहे. दुकान क्रमांक 163 ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि 1,08,00,000 दुकान आहे. नंतर 164 40.58 ओपन कॅटेगरीसाठी घर आहे दुकान आहे. 1,10,00,000 ते दुकान आहे. नंतर 173 सेम 1,08,00,000 174 ओपन. आता सगळे खाली ओपन कॅटेगरीसाठी घरी फक्त मी दुकान क्रमांक वाचतो एकदा. 163 164 173 174 201 202 211 212 आणि 241 हे सगळे दुकान क्रमांक आहेत. ह्याच्यात फक्त तुम्ही बघू शकता की 2 वेगवेगळे प्रकारचे दुकान आहेत. आणि ह्याच्यामध्ये पहा 17 क्रमांकाचं दुकान तुम्ही पाहिलं तर 39.96 10,00,000 1,08,00,000 40.58 दुकान क्रमांक 164 आहे. त्याची किंमत 1,10,00,000 रुपये. नंतर 173 दुकान क्रमांक कार्पेट एरिया 39.96 1,08,00,000 रुपये. नंतर एक दुकान क्रमांक 174 40.58 कार्पेट एरिया 1,10,00,000 रुपये. नंतर 201 क्रमांकाचं दुकान आहे 39.96 1,08,00,000 रुपये. नंतर 202 क्रमांकाचं दुकान आहे 40.58 1,10,00,000 रुपये. नंतर 211 क्रमांकाचं दुकान आहे 39.96 1,08,00,000 रुपये. नंतर 212 क्रमांकाचं दुकान आहे 40.58 आणि दोन्ही म्हणजे 212 आणि 241 दोन्हीचा कार्पेट एरिया सेम आहे. किंमत त्याची सेम आहे 1,10,14,840
एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. ही सगळी घरे मित्रांनो आपण फक्त बामणडोंगरी प्रकल्पातील घरे पाहिलेली आहेत, कारण बामणडोंगरी आपण पाहिले की आता खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे. अनेक व्यावसायिक, अनेक गुंतवणूकदार आता उल्व्यामध्ये गुंतवणूक करायला धजावत आहेत आणि आपण पाहिले की उल्व्याच्या बाजूचा जो बाहेरचा परिसर आहे तो आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे आणि पुढे सुद्धा डेव्हलप होणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. कारण जो काही कमर्शियल शॉप्स आहेत मित्रांनो ते आत्तापर्यंत जवळजवळ त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मागील अनेक दिवसापासून दिसून येत आहे आणि म्हणून याही वेळेस चांगला प्रतिसाद मिळेल असं सिडको प्रशासनाला वाटत आहे. आता नेमके तरी दुकानं कशी आहेत याचा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल, भले तुमचा बिल्डर्स अँड डेव्हलपरचा व्यवसाय असेल, तुम्हाला घर खरेदी किंवा विक्री करायचं असेल, तुमचे घर भाड्याने द्यायचं असेल, तुमच्या ऑनलाईन सर्व्हिसेसचा व्यवसाय असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल, त्याशिवाय तुमची रिअल इस्टेट एजन्सी आहे, तुम्ही इंटेरियरचा व्यवसाय करताय, तुम्ही पॅकर्स अँड मूव्हरचा व्यवसाय करताय किंवा तुमचं यूट्यूब चॅनल तुम्हाला प्रमोशन करायचं आहे किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल तर नक्कीच आम्हाला rkpropertynews@gmail.com वरती तुम्हाला तुमचं प्रमोशन आणि तुमचा मोबाईल नंबर, हाय प्रमोशन आणि मोबाईल नंबर पाठवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल. धन्यवाद.